नमस्कार मित्रांनो. आपण आज सुरगाणा तालुक्यातील महत्त्वाच्या विषयावरती आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. सुरगाणा तालुक्यातील योजना केवळ कागदावरच, प्रत्यक्षात विकासाचा असमतोल यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सुरगाणा तालुका हा आदिवासी बहुल भाग असून जल जीवन मिशन अंतर्गत मोठमोठे टप्पे गाठल्याचे आर्थिक सर्वेक्षणात अभिमानाने सांगितले आहे. वास्तवामध्ये हे फक्त कागदावरच आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आमच्या आदिवासी माता भगिनींना पिण्याचे शुद्ध पाणी देऊ शकत नाही. तर मग कसला विकास झाला आहे असं सांगत आहे. यामुळे फक्त योजना कागदावरच का प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो, ते पाणी सर्व अरबी समुद्रात वाहून जाते आणि उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी नाही मिळत. यामुळे रोजगार नाही, शिक्षण नाही, आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगत आहे की विकास फक्त हा कागदावरच दाखविला जातो, तर आदिवासी बांधवांनी जागे होऊन प्रशासनाला प्रश्न केला पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तालुक्यातील रस्त्याचे कामे निकृष्ट होऊन बी संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी त्या ठेकेदारांना का प्रश्न विचारत नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामागचं गणित उलगडेल का, याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की हे ठेकेदार त्यांचेच लोकप्रतिनिधी म्हणा किंवा वरिष्ठांच्या कनेक्ट असतात, त्यांना जे ठेकेदारी मिळालेली असते. त्यामुळे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असा प्रकार सुरू असतो. त्यामुळे आता तरी जागं होऊन कुठेतरी प्रशासनाला किंवा